नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे म्हणजेच रिव्होल्युशन्स फोटोकॉपी स्कॅन कॉपी याची लिंक आलेली आहे आणि बरेच विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी मिळत नाही आहे. त्यामुळे ते सतत स्कॅन कॉपी न मिळाल्यामुळे आपल्याला कमेंट करत आहेत की स्कॅन कॉपी मिळाली नाही ईमेल आय डीवरती. तर काय करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्कॅन कॉपी न मिळाल्यामुळे तुम्हाला YCMU रिव्होल्युशन असं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही लिंक भेटेल YCMU RSRV. तसं मी डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये दिलेलं आहे याची लिंक रिव्होल्युशनची. तर रिव्होल्युशनवर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं रिव्होल्युशनची लिंक हे दिसतं आहे वेबसाईट. तर इथं आपण पाहू शकतो की इथं आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, यावरती कॉल करायचा आहे जर आपल्याला आन्सर शीट भेटली नाही तर. किंवा तुम्ही ईमेल देखील करू शकता, ईमेल देखील करायचं आहे किंवा कॉल करायचा आहे आन्सर शीट भेटली नाही तर. आणि बरेच विद्यार्थी विचारतात की सर रिव्होल्युशनला टोटल खर्च किती येतो, तर ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हे आपल्यापाशी परिपत्रक आहे. इथे आपण पाहू शकतो स्कॅन कॉपी ही ईमेलवरती पाठवली जाते. तर स्कॅन कॉपी फोटोकॉपी म्हणजे जी तुमची उत्तरपत्रिका असते ती तुम्हाला ईमेल आय डीवरती पाठवली जाते. त्यासाठी 300 रुपये फीस आहे. एक पेपरला 300 रुपये. एक पेपरला 300 रुपये फीस आहे. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची दिनांक इथे दिलेले आहे 9/7/2025. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 21/7/2025 दिलेले आहे. आणि तुम्ही जेव्हा रिव्होल्युशन आन्सर बुक करता म्हणजे पुनर्मूल्यांकन, त्यासाठी एका पेपरसाठी 500 रुपये फीस आहे. त्याची डेट आहे अर्ज सुरू होण्याची 9/7/2025 आणि अर्ज बंद होण्याची दिनांक आहे 22/7/2025. तर ह्या तारखेपर्यंतच आपल्याला सर्व प्रोसेस करायचं आहे. मी ह्याची लिंक आपल्याला दिलेली आहे. एक व्हिडिओ बनवला आहे स्वतंत्र, त्याच्यावरती रिव्होल्युशन कसं करायचं त्याच्यामध्ये एक लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर ईमेल आय डीवरती उत्तरपत्रिका प्राप्त झाली, जर आपल्याला समजत नसेल की आपले मार्क्स वाढतील का नाही, बिनाकारण 500 रुपये घालून रिव्होल्युशनला पेपर टाकू नका. कारण की पहिलं पेपर तपासा की आपले मार्क्स वाढतील का. तर स्वतःला मनाला प्रश्न विचारा की पेपर कसा लिहिला आहे, मार्क्स वाढू शकतात का, तरच रिव्होल्युशन करायचं आपल्याला. बिनाकारण 500 रुपये घालायचे नाहीत. तर उत्तरपत्रिका आपण तपासण्यासाठी माझ्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकू शकता. टेलिग्रामची लिंक मी एक दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे स्वतंत्र की रिव्होल्युशन कसं करायचं, त्या खाली कमेंट्स सेक्टरमध्ये दिलेली आहे मी लिंक त्याची. तर त्या ईमेल आपण टेलिग्राम चॅनलवरती त्या आपण पेपर देऊ शकता. स्वतंत्र माझा ईमेल आय डी येतो, तर आपण त्यावरती पाठवू शकता तपासणीसाठी. तर ज्या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका अप्लाय केला आहे 5-6 दिवस झालेत परंतु अजून उत्तरपत्रिका मिळाली नाही, त्यांनी ह्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ईमेल देखील दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर तुम्हाला हेच तर माहीतच आहे. इथं आपल्याला इव्हेंट टाकायचा आहे मे-जून 2025. इथं आपला प्रोग्राम कोड टाकायचा आहे ज्या प्रोग्रामला तुम्ही आहेत. जसे की आपल्याला कोर्स वाईज प्रोग्राम आहेत. जसं आता तुम्ही BAला असाल तर J01 टाकायचं आहे, BComला असेल तर J02, असं सगळे आपल्याला प्रोग्राम वाईज दिलेले आहे तिथं. त्यानंतर आपल्याला इथं PRA नंबर आणि सीट नंबर असे 2 असतात आपल्याला YCMUमध्ये. तर आपल्याला इथं सीट नंबर न टाकता PRA नंबर न टाकता सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर मेन्शन करायचा आहे. सिलेक्ट द टाईप यामध्ये आपल्याला कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट असं करायचं आहे. तर नक्कीच आपल्याला समजलं असेल. या इथं डेट देखील दिलेली आहे. पहा इथं डेट येते वरती 9/7/2025. या डेटचाच सगळी प्रोसेस करायची आहे तुम्हाला. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की ही सगळी प्रोसेस. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट आपले कळवा.